अहिल्यानगरमध्ये जीबीएस आजाराचा पहिला रुग्ण आढळून आलेला आहे आणि जिल्हा रुग्णालयामध्ये तपासणीसाठी आलेल्या 14 वर्षीय मुलाला ही लागण झाल्याचं समोर आलंय। रुग्णाला पुढील तपासणीसाठी पुण्यामधील ससून रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय आणि अहिल्यानगरमधील नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन सुद्धा आरोग्य विभागानं केलेलं आहे। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी उमर सय्यद आपल्या सोबत आहेत। उमर, आपण पाहिलं पुण्यामध्ये रुग्णांची संख्या वाढती असताना अहिल्यानगरमध्ये सुद्धा जीबीएस आजाराचा पहिला रुग्ण आढळलेला आहे। या रुग्णाला जरी ससून रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं असलं तरी सुद्धा आता प्रशासन कसं अलर्ट मोडवर आलेलं आहे तिथलं? नक्कीच सध्या राज्यभर खळबळ माजवणाऱ्या जेबीएस या आजाराचा एक संशयित रुग्ण नगर शहरात आढळून आलेला आहे। जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या 14 वर्षीय मुलीला जेबीएस सारखी लक्षणे दिसल्याने डॉक्टरांनी आता खबरदारी घेतलेली आहे। जिल्हा रुग्णालयात सर्व तपासणी केल्यानंतर पुढील तपासणीसाठी त्या रुग्णाला पुणे येथील ससून रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे आणि याबाबत आता जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागोराव चव्हाण यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन देखील नागरिकांना केलेले आहे आणि त्याप्रमाणे आता जिल्हा रुग्णालयामध्ये तयारी देखील सुरू करण्यात आलेली आहे। रुग्णालयासाठी लागणारे जे बेड्स आहेत, ऑक्सिजन बेड्स असतील, जनरल बेड्स असतील, त्याची देखील तयारी आता जिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आलेली आहे। सध्या निश्चित ताजी माहिती घेत राहू उमर। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। 14 वर्षीय मुलाला ही लागण झाल्याचं समोर आलंय।